आमदार अभिजित पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यावर नागपूर अधिवेशनामध्ये उठवला आवाज. महाराष्ट्र जमीन तुकडेबंदी कायदा सुधारणा विधेयक संदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. मागील अधिवेशनातही ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना घरकुल बांधताना भेडसावणाऱ्या अडचणीबद्दल चर्चा झाली होती. त्यावेळी मंत्री महोदयांनी SOP दाखल करून गावांतर्गत 200 मीटर 500 मीटर अशा मर्यादित घरकुलांना परवानगी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्या निर्णयाचे अंमलीकरण आता नेमके कसे होणार याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. हे विधेयक निश्चितच ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या अडचणी दूर करणारे आहे. तरीही ते ग्रामीण भागाला संपूर्णपणे लागू होणार का? वस्त्या, वाड्या, नवीन वसाहती यांचा यात स्पष्ट आणि कायमस्वरूपी समावेश होणार का? याबाबतही ठोस उत्तर मिळावे अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी केली. चला तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. अभिजित पाटील अध्यक्ष महोदय, यामध्ये उद्देशामध्ये मंत्री महोदयांनी शासकीय विधेयक 94 महाराष्ट्र जमीन तुकडेबंदी कायदा एकत्रीकरण याच्यामध्ये उद्देशामध्ये ब मध्ये यांनी समस्या सोडवण्याबाबत महापालिका नगरपालिका विशेष असलेल्या प्राधिकरण व नवीन नगरपालिका याच्यामध्ये ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत आमच्या जे गावातली लोक आहेत ज्यांना आता घरकुलं बांधायची आणि मग त्या मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मंत्री महोदयांनी पण उत्तर दिलं होतं. SOP दाखल केली होती आणि मग ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे लोक आहेत ज्यांना आपण 200 मीटर 500 मीटरचं आपण देणार अशा पद्धतीनं सांगितलं होतं, तर ते होणार का? त्याचबरोबर त्यावेळेस देखील हाच प्रश्न जोडून बोललो होतो की मोठी गावं आहेत ज्या गावात मंत्री महोदय काय झालंय की वस्त्या आहेत ज्या वस्त्यावरती देखील त्या ठिकाणी गुंटेवारी सारखे असे प्लॉट विकले गेलेत आणि गाव आत आहे रस्त्याला, त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गावठाण आहे आणि नवीन गावठाण वसले, त्यांना देखील नियमित करणार का? आणि मग नियमित केल्यानंतर येण्यासारखे त्याला फॅसिलिटी मिळणार का? ज्याच्यावरती बँका कर्ज देतील, त्याला त्या ठिकाणी आपल्याला मॉर्गेज करता येईल आणि मग त्याचा वेगळा सातबारा उतारा निघत असताना आणि मंत्री महोदय त्या ठिकाणी आपण सकारात्मक बोलत असताना मला यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब अशी करायची आहे की आपण आपले तलाठी आणि सर्कल यांना अधिकृतरित्या त्या ठिकाणी हप्ते एक 5,000 2,000 नोंदीला घ्यायचं असं काहीतरी डिक्लेअर करावं. कारण 10-10 लाख 5-5 लाख रुपयाच्या प्लॉटला जर 10% मागत असतील तर ही एक गोष्ट इतकी वाईट आहे. परंतु आपण त्या ठिकाणी एका बाजूला पगार देतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रत्येक नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंद होत नाही. मग हे दुकानदारी आता 60 लाख लोकांची दुकानदारी त्यांची चालू होणार आहे. ह्याच्यावर नेमकं आपण काय उपाययोजना करणार आहोत? याचबरोबर जसं ह्या उतारे सेपरेट झाल्यानंतर आता ही इथपर्यंतच का इथून पुढच्या काळात पण याच्यावरती आपण निर्णय घेणार आहे. कारण पुढच्या काळात जर आता ही चालू राहणार आहे तर तिथं त्याला नियमावली काय असेल आणि जिथं ग्रामपंचायत आणि ज्या आमच्या वस्त्या आहेत त्या वस्त्या याच्यामध्ये समाविष्ट कराव्या. हे विधेयक चांगलं आहे. या माध्यमातून अनेक लोकांचे आमच्या ग्रामीण भागातले देखील प्रश्न मिटणार आहेत. परंतु हे ग्रामीण भागाला लागू आहे का याबाबत स्पष्टता आणावी आणि मंत्री महोदयांनी विधेयक आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, आभार मानतो.